कर्ज वाटप केलंय? 60% शेतकऱ्यांना कर्ज वाटप झालं नाही आणि ह्या सगळ्या राष्ट्रीयकृत बँकेचं झालेलं नाही। नॅशनलाइज बँक आम्ही पाहतोय तो काय देतोय, घरवाल्याला कर्ज जास्त देतं, ते नॅशनलाइज बँक गाडीवाल्याला कर्ज देतं, पण शेतकऱ्याचं जे काही आम्ही पाहतोय ज्याची ते उद्दिष्ट आहे ह्या अजूनही आता तुम्ही कधी करणार आहे? जुलै संपत आला, पेरणी संपत आली सदाभाऊ, आता जुलै महिना लागला आणि आमचं कर्ज जर 44% असेल तर याच्यासारखं दुर्दैव काय आहे? काय कारवाई करतो आपण त्या बँकेवर? तुम्ही म्हणता आढावा घेतला, हे घेतला, ते मुख्यमंत्री महोदय बसले होते, राज्य समिती झाली, तसं झालं असं झालं। आखरी लक्षात घ्या का हा दरवर्षीच्या बोंब आहे। पावसाळा आल्यानंतर मेंढके जसे बाहेर येतं तसं या बँकेची व्यवस्था दरवर्षीच आहे। काय कारवाई करतो आपण? आपले सगळे पैसे त्या बँकेच्या खात्यात जमा होतं, ते त्याच्यावर व्यवहार करतं, सगळं करतं। तुमच्या राष्ट्रीयकृत बँकेला सगळ्या सबसिडी देतोय, जे काही मोठ्या लखपतीचे काय कर्ज माफ झाले त्याचे सगळे फायदे राष्ट्रीयकृत बँकेला झाल्या। जिल्हा मध्यवर्ती बँकेचं, माझ्या बँकेचं 95% वरती मी कर्ज वाटप केलं। राष्ट्रीयकृत बँक आम्ही पाहतोय 30-40% वरते जात नाही। काय कारवाई करणार तुम्ही याच्यावर? 44 तुम्ही कृषी मंत्री महोदय, तुम्ही मोठ्या गर्वानं सांगताय का अलबेला है, कोई प्रॉब्लम नहीं है देश के अंदर, सब अच्छा चल रहा है। अभी ना कोई बिल्कुल ऐसा हो रहा है कि ऐसा लगता है कि बस हम एसी में, मेरा किसान भी एसी में बैठा है, असं नाही आहे हो। तुम्ही सांगतोय अजूनही आमच्या मुख्यमंत्री महोदयांना बैलजोडी द्यावं लागली शेतकऱ्याला। तो अहवाल ठेवा, बोगस बियाणे 3-4 वर्षामध्ये किती कंपन्या होत्या, काय होत्या, किती कारवाई केली, काय कारवाई झाली, त्यामध्ये सुधारणा, ते काही ग्राहक मंच आहे ते काढून तुम्ही दुसरी काही समिती ठेवता काय, त्याच्यासाठी काही करता येते काय, याचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे आम्हाला। आपण उत्तरातच सांगितलं 48 टन